मित्रांनो नमस्कार. इन्फिनिटी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो 2 दिवसापूर्वीच तुम्ही पाहिला असेल तर भूकर मापक या पदासाठी खूप मोठी अशी जाहिरात पब्लिश झालेली आहे. आपण जर पाहिलं तर 1013 जागांसाठी ही जाहिरात आहे. खूप अशी मोठी ही भरती आहे. या अनुषंगाने भरपूर मुलांचे प्रश्न आहेत की सर या परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीचं असणार आहे, या परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाणार आहेत. तर त्याच अनुषंगाने आजचा आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. जर या पदासाठी जर तुम्ही एक्झामचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर तुम्हाला 200 मार्कांची ही एक्झाम असणार आहे. परंतु तुम्हाला जे प्रश्न असणार आहेत हे प्रश्न किती असतील, 100 क्वेश्चन्स असणार आहेत किंवा 100 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्न हा तुम्हाला 2 मार्काला पाहायला मिळेल, म्हणजेच तुमचे 200 मार्क्स असणार आहेत. या 100 मार्कांचं जर तुम्ही थोडं विश्लेषण पाहिलं तर तुम्हाला 25 प्रश्न हे मराठी व्याकरणाचे पाहायला मिळतील, 25 प्रश्न हे इंग्रजी व्याकरणाचे असणार आहेत, 25 प्रश्न हे बौद्धिक चाचणीचे असणार आहेत आणि सामान्य ज्ञान ज्याला आपण काय म्हणतो जनरल स्टडी म्हणतो याला किती प्रश्न असणार आहेत, 25 प्रश्न असणार आहेत. असे एकूण 100 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाचे 2 मार्क, असे टोटल 200 मार्कांची ही तुमची परीक्षा असणार आहे. तर आता पुढे आपण बघूयात. त्या अगोदर मित्रांनो आपण या परीक्षेच्या अनुषंगाने, कारण का 2014चा पेपर त्यानंतरनं साधारणतः एक्झाम झालेली नव्हती, त्या पेपरचा जो पेपर झाला होता त्याच्या स्पष्टीकरणासहित समाविष्ट असलेलं परिपूर्ण असं आपण पुस्तक काय केलेलं आहे, तयार केलेलं आहे. बघा, यामध्ये मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान GS हे सगळे पूर्ण घटक केलेले आहेत. यामध्ये एकही असा घटक बिलकुल स्किप केलेला नाहीये. तरी मी सांगितल्याप्रमाणे की हे जे पुस्तक आहे हे तुम्हाला पुस्तक 200 मार्कांपैकी जी आपली कट ऑफची रेंज असणार आहे, ही कट ऑफची रेंज परिपूर्ण करण्यासाठी किंवा पास करण्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. या पुस्तकाच्या संदर्भातली जी तुमची ऑनलाईन मागणी आहे ही तुम्ही आता जे आपला व्हिडिओ सुरू आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये पाहू शकता आणि आपण घर बसल्या या पुस्तकाची ऑनलाईन ऑर्डर करू शकता. त्याच अनुषंगाने मित्रांनो दुसरा महत्त्वाचा मुद्दा, भरपूर विद्यार्थ्यांची डिमांड होती, त्यामुळं इन्फिनिटी अकॅडमीने या भरतीसाठी दोन्हीही स्वरूपाच्या म्हणजेच ऑनलाईन स्वरूपाची आणि ऑफलाईन स्वरूपाची अशा दोन्हीही बॅचेस सुरू केलेल्या आहेत. दोन्हीही बॅचेस बघा 16 डिसेंबरपासून काय होत आहेत, सुरू होत आहेत. जर ऑनलाईन बॅचबद्दल जर सांगायचं झालं तर ऑनलाईन बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम काय असणार आहे, समाविष्ट असणार आहे. सोबतच त्याच्यासोबत तुम्हाला सराव चाचणीचा म्हणजे ज्याला आपण टेस्ट सिरीज म्हणतो, ह्या सराव चाचणीचा समावेश असणार आहे. नवीन अभ्यासक्रम म्हणजे आता भरपूर दिवसानंतर ही परीक्षा होते, त्यामुळे अभ्यासक्रमाचा ट्रेंड चेंज झालेला आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला मागील प्रश्नांचा आधार घेऊन नवीन टेस्ट सिरीज सुद्धा तयार केली असणार आहे. तर ह्या ऑनलाईन बॅचमध्ये 2 प्रकारचे व्हिडिओ असतील, एक म्हणजे लाईव्ह स्वरूपाचे आणि रेकॉर्डेड स्वरूपाचे. या ऑनलाईन बॅचची आपली जी फीज आहे मित्रांनो ही 4000 रुपये आहे. आणि सध्या जर तुम्ही लवकरात लवकर यामध्ये ॲडमिशन घेतलं तर सध्या आपल्या ऑनलाईन ॲडमिशनमध्ये 50% ऑफर सुरू आहे. म्हणजेच तुम्हाला फक्त 2000 मध्ये मराठी, इंग्लिश, त्यानंतरनं GS आणि तुमचं बौद्धिक चाचणी हे सगळे घटक 2000 रुपयामध्ये पाहायला मिळणार आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जी आपली दुसरी बॅच आहे ती ऑफलाईन बॅच आहे. ही सुद्धा 16 डिसेंबरला सुरू होते. सेम टू सेम सगळं स्ट्रक्चर असणार आहे, फक्त ती बॅच ऑफलाईन असणार आहे. मात्र एक लक्षात ठेवा, पुणे, नाशिक, नागपूर आणि सोलापूर ह्या 4 ठिकाणी आपली ही ऑफलाईन बॅच सुरू होते. त्यामुळं पुण्यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांनी पुण्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता, परंतु जे आज कोरोनामुळे घरी बसून अभ्यास करतायत तर त्यांच्यासाठी जवळचे जे लोकेशन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही व्हिजिट देऊ शकता आणि आपले ॲडमिशन पक्क करू शकता. ऑफलाईन बॅचची जर तुम्ही फीस बघितली तर ती किती आहे बघा, 6000 रुपये फीस होती. परंतु सध्या आपण 50% डिस्काउंट दिल्यामुळं 3000 रुपयांवरती ही काय आलेली आहे, आपली फी आलेली आहे. त्यामुळं ऑफलाईनची फीस किती असणार आहे, 3000 रुपये असणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमच्या नावाची नोंदणी करून घेतली पाहिजे. मित्रांनो सर्वजण आतुरतेने ज्या गोष्टीची वाट बघताय ती गोष्ट म्हणजे की नक्की सिलेबस सर काय असणार आहे. सुरुवातीला बघा आपण मराठी व्याकरणाबद्दल बोलूयात. मराठी व्याकरणाचे किती प्रश्न असणार आहेत, 25 प्रश्न असणार आहेत. तुम्हाला प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काला असणार आहे, म्हणजेच मराठी हे तुम्हाला जवळपास 50 गुणांसाठी विचारलं जाणार आहे. मग या मराठीमध्ये कोणते कोणते घटक आहेत हे जरा व्यवस्थितपणे आपण पाहूया. यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे कुठला, बेसिक लेवलचा, ज्याला आपण बाराखडी आणि व्याकरण असं बोलतो. त्यानंतर दुसरा घटक आहे संधी. संधीचे वेगवेगळे प्रकार आहेत बघा, आपण ज्याला म्हणतो स्वर संधी असते, त्यानंतर व्यंजन संधी असते, ओके, आणि त्यानंतर कोणते असते, विसर्ग संधी असते. तर असे संधीचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर शब्दांच्या ज्या 8 जाती आहेत, किती जाती आहेत, 8 जाती आहेत. या 8 जाती सुद्धा सिलेबसला तुम्हाला आहेत. काळ, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ आणि त्याचे प्रकार, जे आपण प्रकार आता सांगितले हे तुम्हाला या घटकामध्ये वाचावं लागणार आहेत. प्रयोग,
प्रयोगाचे 3 प्रकार जे महत्त्वाचे खूप मानले जातात, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग आणि बाह्य प्रयोग. तर हे प्रयोगाचे 3ही घटक तुम्हाला यामध्ये अभ्यासावं लागणार आहेत. अलंकार, अलंकाराचे वेगवेगळे उदाहरणं, वेगवेगळे प्रकार हे तुम्हाला या घटकामध्ये पाहायला लागणार आहेत. सोबतच वाक्यांचे प्रकार बघा, वाक्यांचे प्रकार म्हटलं की आपल्या समोर उभं राहतं संयुक्त वाक्य, केवल वाक्य किंवा मिश्र वाक्य. तर हे सगळे डिटेलमध्ये तुम्हाला घटक अभ्यासायचे आहेत, कारण की जे मराठीचं तुम्ही वेटेज जर पाहिलं तर हे 50 मार्कांचं मित्रांनो वेटेज आहे. ओके. त्यानंतर जर समास पाहिलं, समासामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. सगळ्याच्या आवडीचा शब्द म्हणजे सगळ्याच्या आवडीचा सिलेबस म्हणजे कोणता, समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, हे सुद्धा तुमच्या सिलेबसला आहे. त्यामुळं या गोष्टी तुम्हाला बिलकुल फोकस करायच्या आहेत. जसं की वाक्यप्रचार, म्हणी, दैनंदिन जीवनामध्ये आपण म्हणीचा वापर करतो, तर त्या म्हणी सुद्धा तुम्हाला अभ्यासामध्ये असणार आहेत. आणि शेवटचे 2 घटक म्हणजे कोणते, शुद्ध लेखन आणि विरामचिन्हे. शुद्ध लेखन म्हणजे एखादा तुम्हाला असा शब्द दिला जातो अशुद्ध, आणि तुम्हाला ते असं सांगतात की तुम्ही या पर्यायामधून शुद्ध शब्द काय करा, निवडा. तर या ठिकाणी तुम्हाला विरामचिन्हाचा योग्य वापर सुद्धा करता आला पाहिजे. कुठं प्रश्नचिन्ह, कुठं उद्गारवाचक चिन्ह. तर हे सगळं तुम्हाला मराठीच्या 50 मार्कांसाठी विचारलं जाणार आहे. सर्वांना एक कल्पना आली असेल की नक्की मराठी व्याकरणाच्या अनुषंगाने आपल्याला काय अभ्यास करायचा आहे. दुसरा जो घटक आहे मित्रांनो तो म्हणजे कुठला, इंग्रजी व्याकरण. दुसरा जो घटक आहे तो कोणता आहे, इंग्रजी ग्रामर ज्याला आपण म्हणतो. आणि या इंग्रजी ग्रामरमध्ये महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे काय की पार्ट्स ऑफ स्पीच. पहिला जो घटक आहे तो म्हणजे कुठला, पार्ट्स ऑफ स्पीच आहे. त्यानंतर चेंज द व्हॉइस. आता एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की जर तुम्ही मराठीमध्ये प्रयोगाचे प्रकार चांगले केले असतील तर तुम्हाला इथं चेंज द व्हॉइस जे आहे ते चुकणार आहे का, ते सुद्धा चुकणार नाहीये. त्यानंतर आर्टिकल्स, वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिकल आहेत बघा, ए आहे, ॲन आहे किंवा द आहे. तर या आर्टिकलचा वापर प्रॉपरपणे कुठं केला जातो हे तुम्हाला या टॉपिकमध्ये बघावं लागेल. त्यानंतर टेन्स, वेगवेगळे काळ जर मराठीमध्ये परफेक्ट केले तर तुम्हाला इंग्लिशमधले सुद्धा टेन्स सॉल्व्ह करण्यासाठी जे क्वेश्चन आहेत ते अडचण येणार आहे का, अडचण येणार नाहीयेत. त्यानंतर वर्ब्स असेल, मॉडेल्स असेल, त्यानंतर डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच ज्याला आपण म्हणतो बघा, आयडियम्स अँड फ्रेजेस असतील, व्होकॅब्युलरी असणार आहे. सोबतच हे इंग्रजीचे जे महत्त्वाचे 8 टॉपिक आहेत, हे 8 टॉपिकवरती तुम्हाला किती क्वेश्चन असतील, 25 क्वेश्चन असतील. एक क्वेश्चन 2 मार्काला. याप्रमाणे तुमची जी परीक्षा असणार आहे, हे इंग्रजीसाठी जे वेटेज असणार आहे हे किती मार्कांचं असेल, 50 मार्कांचं वेटेज असणार आहे. ओके. तर आपण मराठीचा घटक बघितला, दुसरा इंग्रजीचा घटक बघितला. आता तिसरा बघतोय तो म्हणजे कुठला, सामान्य ज्ञान. याला मित्रांनो काय म्हटलं जातं बघा, जनरल स्टडी असं म्हटलं जातं. जनरली बघा की जनरल स्टडीचा जर आवाका तुम्ही पाहिला तर आवाका हा खूप मोठा आहे आणि भरपूर लोकांना समजत नाही की नक्की सर आम्ही याच्यामध्ये काय वाचावं. परंतु अभ्यासक्रम आपण सुटसुटीत केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला फक्त इतिहासाच्या अनुषंगाने, कारण का सामान्य ज्ञानाचे तुम्हाला टोटल प्रश्न किती असणार आहेत, 25. इथं सुद्धा मार्क किती असणार आहेत, 50 मार्क असणार आहेत. त्यामधला एक घटक जर विषय जर आपण बघितला तर तो कोणता आहे, इतिहास आहे. इतिहासामध्ये बघा वेगवेगळी इतिहासामध्ये झालेली युद्ध, जसं की आपण म्हणतो मराठा आणि इंग्रजांचं युद्ध झालं, इंग्रज आणि फ्रेंचांचे वेगवेगळे युद्ध झालेले आहेत, हे तुम्हाला या ठिकाणी फोकस करावं लागतील. त्यानंतर स्वातंत्र्याच्या अगोदर भारतामध्ये जो 1857चा उठाव झालेला होता, या उठावाला सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, फोकस करावं लागणार आहे. त्यानंतर भारतातील महत्त्वाचे गव्हर्नर आणि व्हॉइसरॉय, म्हणजे भारतामध्ये इंग्रजांनी ज्या पद्धतीने राज्य केलं वेगवेगळ्या गव्हर्नरच्या आणि व्हॉइसरॉयच्या माध्यमातून, तर त्या व्यक्तींचं आणि त्यांचं विशेष कार्य जे आहे हे तुम्हाला या ठिकाणी फोकस करावं लागेल आहे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि त्याची महत्त्वाची अधिवेशनं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे काय की भारतातला सर्वात जुना हा पक्ष आहे. 1885 ला याची स्थापना झालेली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत काँग्रेसचा नक्की प्रवास कसा आहे हे बघण्यापेक्षा इतिहासाच्या अनुषंगाने जी महत्त्वाची अधिवेशनं आहेत, या अधिवेशनावरती तुम्हाला काय केला जाऊ शकतो, प्रश्न हमखास विचारला जाऊ शकतो. त्यानंतर इतिहासामधली महत्त्वाची जी वृत्तपत्र आणि पुस्तकं आहेत की कुठलं पुस्तक कुणी लिहिलं, कुणी वर्तमानपत्र सुरू केलं, सर्वात पहिलं वर्तमानपत्र कुठलं, तर अशा बेसिक लेवलचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये पाहायला मिळू शकतात. ओके. 6वा जो मुद्दा आहे तो संस्थाने, वेगवेगळे इतिहासामध्ये संस्थानं चर्चेमध्ये असतात, ते सुद्धा तुम्हाला बघावे लागणार आहेत. महत्त्वाचा घटक बघा इथं मी स्टार करतो तो म्हणजे कुठला, समाजसुधारक. कुठल्याही एक्झाममध्ये महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर शाहू महाराज यांच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळं या मुद्द्यांना तुम्ही फोकस करायचा आहे. महत्त्वाच्या घटनांचा कालानुक्रम, कारण मित्रांनो एकंदरीतच आपण काय सांगू शकतो, इतिहास म्हणलं की काय असतात बघा, महत्त्वाच्या घटना असतात. आणि इतिहासाचा अभ्यास करत असताना तुम्हाला या घटना अशा कालानुक्रमे काय कराव्या लागतात, लक्षात ठेवावे लागतात. जसं की 1757 ची प्लासीची लढाई आहे, 1764 कोणती आहे,
बक्सरची लढाई आहे, 1773चा कोणता आहे, रेग्युलेटिंग कायदा आहे. तर हा सगळा घटनाक्रम तुम्हाला इतिहासाच्या अनुषंगाने लक्षात ठेवावा लागेल. ओके. दुसरा जो सर्वांच्या आवडीचा विषय तो म्हणजे कुठला, महाराष्ट्राचा भूगोल. बघा इथं फक्त कोणता भूगोल आहे, महाराष्ट्राचा. इथं भारताचा भूगोल आहे का, नाही. इथं वर्ल्डचा किंवा जगाचा भूगोल आहे का, नाही. म्हणजेच तुम्हाला अभ्यासक्रम हा खूप लिमिटेड स्वरूपाचा सांगितलेला आहे. त्यामुळं बिलकुलही काळजी न करता तुम्ही या विषयामध्ये जेवढे काही प्रश्न विचारले जातील ते व्यवस्थितपणे सॉल्व्ह करू शकता. यामध्ये बघा महाराष्ट्राचं स्थान, मग यामध्ये तुम्हाला काय बघावं लागेल, महाराष्ट्राचं स्थान म्हणजे भारतामध्ये महाराष्ट्र कुठल्या दिशेला आहे, महाराष्ट्राच्या आसपास कुठले कुठले राज्य आहेत, कोणत्या राज्यांची सीमा महाराष्ट्राला लागते किंवा कोणत्या राज्यांची लागत नाही, अशा स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळू शकतात. त्यानंतर ना प्राकृतिक रचना महाराष्ट्राची. महाराष्ट्रामध्ये प्राकृतिक रचनेचा अभ्यास करत असताना महत्वाचा घटक विचारात घ्यावा लागतो तो म्हणजे कुठला, सह्याद्री पर्वत. ओके. आणि या सह्याद्री पर्वताच्या उपरांगा ज्या आहेत या विचारात घ्याव्या लागतात. तर हे तुम्हाला महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमध्ये बघावं लागेल. तसंच महाराष्ट्रातील नदी प्रणाली सुद्धा तुम्हाला बघायची आहे. बघा महत्वाच्या नद्या गोदावरी, भीमा असेल, कृष्णा असेल, तापी असेल, हे तुम्हाला बेसिक लेवलला क्वेश्चन याच्यावरती येऊ शकतात. महाराष्ट्राचं हवामान असेल, महाराष्ट्रामध्ये जो मान्सून येतो त्या मान्सून विषयी तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. महाराष्ट्रातील मातीचे प्रकार ज्याला आपण काय म्हणतो बघा, मृदेचे प्रकार विचारले जाऊ शकतात की काळी माती कुठं सापडते, तांबडी माती कुठं सापडते, जांभ्या कलरची मृदा जी आहे ती कुठं सापडते, एकदम बेसिक लेवलचे. आणि हक्काचा हा विषय बघा कोणता, भूगोल. जरी तुम्ही थोडं ऑब्झर्वेशनने हा स्टडी केला तुम्ही आरामात ह्याच्यामध्ये मार्क्स घेऊ शकता. महाराष्ट्रातील वने, महाराष्ट्रातील उद्याने आणि अभयारण्य, त्यानंतर महाराष्ट्रातील खनिज संपत्ती, दगडी कोळसा कुठं सापडतो, लोह खनिज कुठं सापडतं, तर हे सगळे मुद्दे तुम्हाला या अनुषंगाने विचारात घ्यायचे आहेत. जसं की लोकसंख्या किंवा महाराष्ट्रातील पर्यटन. महाराष्ट्रातील पर्यटनामध्ये जर तुम्ही बघितलं तर थंड हवेची ठिकाणं आहेत. त्यानंतर महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या अनुषंगाने अजून आपण काय सांगू शकतो, महत्त्वाचे किल्ले आहेत. बघा हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत कोणते, हे परीक्षेला थेट विचारलं जाऊ शकतं. कारण का, जरी ही भरती आता जी जाहिरात आलेली असली तरी सुद्धा एमपीएससीने आजकालच्या ज्या ट्रेंडनुसार प्रश्न विचारण्याची पद्धत सुरू केलेली आहे त्या पद्धतीच्या अनुषंगानेच तुम्हाला अभ्यासक्रम हा एकदम सविस्तरपणे सांगण्याचा आपण काय करतोय, प्रयत्न करतोय. पुढचा जो आहे मित्रांनो तो म्हणजे राज्यशास्त्र, ज्याला आपण काय म्हणतो भारतीय राज्यघटना. हा सुद्धा एक सोपा आणि हक्काचा विषय आहे. न घाबरता व्यवस्थितपणे जर त्याला सातत्याने अभ्यास केला तर तुम्हाला लगेच याच्यामध्ये मार्क्स मिळू शकतात. यामध्ये कोणते कोणते तुम्हाला घटक बघायचे आहेत बघा, की नक्की भारतीय संविधानाची सुरुवात, उगम ज्याला आपण म्हणतो, की संविधान तयार झालं कसं. संविधान लगेच तयार तर झालं नव्हतं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस आपण काम केलं संविधान सभेने. त्यानंतर संविधान आपल्याला शेवटी 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण काय केलं, अडॉप्ट केलं. त्यामुळं हा तुमचा बेसिक साचा जो पाया म्हणतो आपण तो क्लिअर झाला पाहिजे. त्यानंतर संविधानामधले महत्त्वाचे घटक जसं की मूलभूत हक्क असेल, मार्गदर्शक तत्वे असतील किंवा मूलभूत कर्तव्य असतील, हे तुम्हाला अभ्यासायचं आहे. संविधानामध्ये आतापर्यंत झालेल्या घटना दुरुस्ती, जर तुम्ही रिसेंटली आपल्या संविधानामध्ये बघितलं तर 105 घटना दुरुस्ती कायदे झालेले आहेत. आणि या अनुषंगाने घटना दुरुस्ती विधेयक कोणते आहेत, त्यांच्या कायद्यांचे विषय कोणते आहेत, थेट प्रश्न पाठ्यमागच्या काही एक्झाममध्ये विचारलेले आहेत. आपल्याला सुद्धा त्याच्यामध्ये हे क्वेश्चन येऊ शकतात. सोबतच आणीबाणी हा टॉपिक का करायचा आहे बघा, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पाठीमागं 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागली होती, ती कलम 356 नुसार लागलेली होती. ओके. तर त्या अनुषंगाने तुम्हाला हा घटक फोकस करावा लागणार आहे. कायदे मंडळ म्हटलं की तुम्हाला समजलं पाहिजे केंद्राच्या लेवलला संसद काम करतं, राज्याच्या लेवलला कोण काम करतं, राज्य विधिमंडळ काम करतं. तर ह्या कायदे मंडळाबद्दलची बेसिक माहिती तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. कार्यकारी मंडळ, घटक राज्याचे विधिमंडळ, भारतीय न्याय व्यवस्था जर तुम्ही पाहिली तर सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे आणि लोअर कोर्ट आहे. ही आपले काय आहे, न्याय व्यवस्थेची रचना आहे. तर याच्यावरतीही तुम्ही फोकस केलं पाहिजे. महत्त्वाचे आयोग आहेत बघा आपल्या भारतामध्ये. तुम्ही जर पाहिलं किंवा आपल्या संविधानामध्ये जर बघितलं, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ज्याची आपण तयारी करतो, किंवा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, किंवा आपण म्हणूयात की निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन, किंवा फायनान्स कमिशन ज्याला आपण काय म्हणतो वित्त आयोग. तर हे सुद्धा घटक तुम्हाला परीक्षेच्या अनुषंगाने खूप गरजेचे आहेत. तर याच्यावरती तुम्ही फोकस केलं पाहिजे. शेवटी महत्त्वाची कलमे जी आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत ज्याला आपण काय म्हणतो बघा मित्रांनो, पंचायत राज म्हणतो, ज्याला काय म्हणतो आपण बघा, पंचायत राज म्हणतो. तर हा घटक सुद्धा तुम्ही फोकस केला पाहिजे. राज्यघटनेला एवढे फोकस जरी तुम्ही मुद्दे केले तर राज्यघटनेमध्ये आउट ऑफ मार्क्स तुम्ही काय करू शकता, मिळवू शकता. पुढचा जो विषय आहे तो म्हणजे कुठला, सामान्य ज्ञान, ज्याच्यामध्ये कोणता घटक आहे महत्त्वाचा बघा, तो म्हणजे भौतिकशास्त्र ज्याला आपण काय म्हणतो फिजिक्स. फिजिक्स हा असा विषय आहे
की तुम्हाला मार्क्स येऊ शकतात, फक्त तुम्हाला ते कॉन्फिडेंटली काय करायचं आहे, थोडे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत. यामध्ये राशी व मापन, ध्वनी, प्रकाश, विद्युत धारा व चुंबकीय परिणाम, चुंबकत्व, त्यानंतर कार्य, ऊर्जा व शक्ती, बल व बलाचे प्रकार, त्यानंतर गती व गतीचे प्रकार, उष्णता आणि सूर्यमाला, हे 10 घटक आहेत. ह्या 10 घटकाच्या बाहेर एकही क्वेश्चन फिजिक्सचा, ज्याला आपण भौतिकशास्त्र म्हणतोय, फिजिक्सचा एकही क्वेश्चन बाहेर जाणार नाही. आणि जे आपण आता पुस्तक तुम्हाला मी जस्ट काही वेळापूर्वी सांगितलं, त्या पुस्तकामध्ये सगळे घटक काय केलेले आहेत, कव्हर केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त काय होऊ शकते, रिव्हिजन होऊ शकते. मित्रांनो, त्यानंतर पुढचा जो घटक येतो तो म्हणजे कुठला, सामान्य ज्ञान, ज्याला आपण काय म्हणतो बघा, सायन्स असं म्हणतो. या सायन्समध्ये ऑलरेडी आपण फिजिक्स बद्दल बोललेलो आहे. दुसरा जो आता घटक आहे याच्यामधला तो म्हणजे कोणता आहे बघा, केमिस्ट्री आहे, ज्याला आपण काय म्हणतो, रसायनशास्त्र म्हणतो. या रसायनशास्त्रामध्ये कोणते कोणते घटक येतात बघा, एक तर अणुचे अंतरंग, त्यानंतर आवर्त सारणी, द्रव्याच्या संकल्पना सुद्धा त्याच्यामध्ये येणार आहेत, त्यानंतर रासायनिक अभिक्रिया सुद्धा येणार आहेत, आम्ल, आम्लारी व क्षार हा सुद्धा घटक येईल, सोबत धातू व अधातू, कार्बनची संयुगे आणि इंधने, हे असे महत्त्वाचे 8 घटक आहेत की इथं तुम्हाला केमिस्ट्रीच्या अनुषंगाने काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर सामान्य ज्ञानाचा दुसरा जो घटक आहे तो म्हणजे कुठला, बायोलॉजी, ज्याला आपण काय म्हणतो बघा, जीवशास्त्र असं म्हणतो. या जीवशास्त्रामध्ये 2 घटक तुम्हाला फोकस करायचे आहेत. एक म्हणजे कोणता, प्राण्यांचे वर्गीकरण, ज्याला आपण काय म्हणतो, ॲनिमल क्लासिफिकेशन, आणि दुसरा जो घटक आहे तो म्हणजे कोणता, वनस्पती वर्गीकरण, ज्याला आपण काय म्हणतो, प्लांटचं क्लासिफिकेशन. यावरतीही तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर याही अनुषंगाने तुम्ही मुद्दे फोकस केले पाहिजेत. ओके. शेवटचा जो 25 मार्कांचा घटक आहे तो म्हणजे कुठला, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित, ह्याला आपण काय म्हणतो, रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड असं बोलतो. यामध्ये वेगवेगळ्या संख्या व संख्यांचे प्रकार, त्यानंतर वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ, लसावी मसावी, विभाज्य कसोट्या किंवा सरासरी, ज्याला आपण ॲव्हरेज म्हणतो. आता एकदम बेसिक लेवलचे मुद्दे आहेत, परंतु प्रश्न इथं मित्रांनो बनतात. आणि असे जर प्रश्न एकदा एक्झाममध्ये आले तर ते आपले हक्काचे मार्क्स असतात. यासाठी काय लागतो, सराव लागतो. आणि हा सराव तुम्हाला कशाच्या माध्यमातून करावा लागणार आहे, आपल्या ज्या टेस्ट सिरीज आहेत त्याच्यामधून खूप चांगल्या पद्धतीने तुमचा हा सराव होऊ शकतो. त्यानंतर बौद्धिक चाचणीमध्ये अजून कोणते कोणते घटक सांगता येतील तुम्हाला, वेळ, वेग आणि अंतर, त्यानंतर काळ, काम, वेग, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, क्षेत्रफळ, घनफळ आणि पृष्ठफळ, तसंच वयवारी आणि शेकडेवारी, हे सुद्धा घटक तुम्हाला पाहायला लागणार आहेत. त्यानंतर तर्कशास्त्रामध्ये कोणते कोणते मुद्दे येत आहेत बघा, अक्षरमाला, ज्याला आपण काय म्हणतो बघा, सिरीज असे म्हणतो. ओके, सिरीज म्हणजे असे तुम्हाला अक्षर दिले जातात, ABCD, त्यानंतर मध्ये डॅश डॅश दिला जातो आणि एखादं शेवटचं अक्षर लिहिलं जातं, तर तुम्हाला काय करावं लागतं, मधलं अक्षर शोधावं लागतं. त्यानंतर विसंगत घटक अक्षरमाला, तुम्हाला अक्षरमाला दिल्या जातात, त्याच्यामधला वेगळा घटक शोधायचा असतो. लयबद्ध मालिका असेल, परस्पर संबंध अक्षरमाला असेल, सांकेतिक चिन्ह असतील बघा, अंकमालिका असेल, परस्पर संबंध अंकमालिका असेल, गाळलेली पदे शोधणे असेल किंवा वेन डायग्राम सुद्धा तुम्हाला सर्वांना बेसिक लेवलला माहिती आहे, कारण की तुम्ही त्याच बॅकग्राऊंडचे आहात. त्यामुळं तुमच्यासाठी हा काय आहे, एक हँड सब्जेक्ट आहे की जिथं तुम्ही चांगले मार्क्स मिळवू शकता. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, तर्क आणि अनुमान, दिनदर्शिका, घड्याळ, दिशा आणि ज्ञान, घनाकृती ठोकळा, बैठक व्यवस्था, ज्याला आपण काय म्हणतो बघा, सिटिंग अरेंजमेंट. ओके, सर्वांना माहिती आहे. ब्लड रिलेशन म्हणजे नातेसंबंध, आकृत्यांची संख्या मोजणे, म्हणजे एखादा त्रिकोण दिला जातो, त्यात दुसरा अजून एक त्रिकोण दिला जातो, अजून त्याच्यामध्ये वेगळाच एखादा घटक दिला जातो आणि सांगितलं जातं की याच्यामधल्या त्रिकोणांची संख्या मोजा किंवा सांगा किती आहे. तर अशा स्वरूपाचे प्रश्नही तुम्हाला या परीक्षेमध्ये पाहायला मिळू शकतात. एकंदरीत मित्रांनो, खूप कमी वेळामध्ये तुम्हाला जो आपल्या परीक्षेचा सिलेबस आहे तो देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांनी व्यवस्थितपणे सिलेबस पाहून घ्या. पुन्हा एकदा सांगतोय, 16 डिसेंबरला आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा बॅचेस सुरू होत आहेत. फीज बद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, लवकरच आपण नवीन व्हिडिओच्या स्वरूपामध्ये भेटूयात. धन्यवाद.